आपण बघतोय ठाकरेंच्या सगळ्या आमदारांची बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवालय येथे या बैठकीला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय खासदार संजय राऊत आहेत, आदित्य ठाकरे आहेत, यांच्या समवेत अनेक महत्त्वाचे नेते आहेत, भास्कर जाधव आपल्याला दिसतायत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडते आहे। एका ठिकाणी आपण बघतोय नंदनवन निवासस्थानी जे फुटीर खासदार आहेत त्यांची बैठक सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या समवेत त्यांचीही पत्रकार परिषद पार पडणार आहे। ही महत्त्वाची घडामोड सुरू असतानाच दुसरीकडे आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे सगळ्यांना मार्गदर्शन सुद्धा करतायत। दोन महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते आहेत, अनेक महत्त्वाचे आमदार, या सगळ्यांची बैठक ही सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर खरं तर ही बैठक बोलावल्याची माहिती आहे आणि त्या ठिकाणी नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत। पद्मेश, गौरी, आपण जर पाहिलं तर आजच्या बैठकीला एक वेगळं महत्त्व आलेलं आहे, कारण आज शिवसेना ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक ही शिवालय येथे स्वतः उद्धव ठाकरेंनी बोलवली। जवळपास मागच्या अर्ध्या तासापासून अनेक जे आमदार आहेत, जे मुंबईत असलेले आमदार आहेत, ते आता या शिवालय हे जे ऑफिस आहे तिथे पोहोचलेले आहेत। मागच्या 15 मिनिटांपासून ही जी बैठक सुरू झाली आहे, या बैठकीसाठी जे 4 आमदार आहेत ते गैरहजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये सुनील शिंदे यांच्याशी आपला संपर्क झाला। ते असे म्हणाले की मी गावी आहे, उद्धव ठाकरे यांना मी सांगितलेले आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर देरकर यांच्याशी जेव्हा आपला संपर्क झाला तेव्हा ते देखील म्हणाले की मी गावी आहे। त्यामुळे दोन जे संजय पोतनीस असतील किंवा डॉक्टर राहुल पाटील जे परभणीचे आमदार आहेत त्यांच्याशी आपला संपर्क झालेला नाहीये। पण जे 4 जे आमदार आहेत ते या बैठकीसाठी अद्याप अजूनपर्यंत आलेले नाहीयेत। त्यामुळे आता बाकीचे जे आमदार आहेत, जे विधान सभेचे असतील किंवा विधान परिषदेचे असतील, ते आता बैठकीसाठी आतमध्ये आलेले आणि उद्धव ठाकरे या आमदारांशी संपूर्ण जी सखोल ती चर्चा देखील करणारे, आमदारांचं मार्गदर्शन देखील करणारे। कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं की 6 खासदार फुटले, त्यानंतर आमदार फुटू नये यामुळे स्वतः उद्धव ठाकरे आता स्वतः फ्रंट फूटवरती आलेले आहेत आणि त्यामुळे थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करणारे। जिथे जिथे आपण पाहिलं जे 6 खासदार फुटले तिथे ते जाऊन स्वतः कार्यकर्त्यांशी बातचीत करणारे। काल आपण पाहिलं भांडूप येथे त्यांनी सभा घेतली, त्यानंतर घाटकोपर येथे सभा घेतली। तिथे अनेक जे शिवसैनिक होते ते तिथे गोळा झाले होते, उद्धव ठाकरे यांना पाहण्यासाठी आले होते। आणि त्यानंतर आता त्यांचा जो संपूर्ण दौरा आहे त्याची देखील आखणी आता आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते। कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे हे स्वतः आता येऊन जे डॅमेज कंट्रोल करताना पाहायला मिळते, कारण स्वतः आदित्य ठाकरे असतील, अनेक जे बाकीचे आमदार आहेत ते या मुंबईतले आमदार असतील, ते देखील आता बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत। नक्कीच पद्मेश, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे। आमदारांची ही बैठक सध्या पार पडते, मात्र 4 आमदार आहेत ते अद्याप या बैठकीला उपस्थित नाहीयेत। संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतनीस, सुनील शिंदे हे अद्याप आले नसल्याची माहिती प्राप्त होतीये।